जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. साधक लक्षण समासामध्ये बहुतांश लोकांचं जिथं अडतं ती गोष्ट समर्थ आपल्याला आता सांगतायत, आणि ते म्हणजे निश्चय. दृढ निश्चयाचे निवळे दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक, असं ते म्हणतात. कालपर्यंत आपण सत्क्रिया असत्क्रिया उत्तम गुण कसे निरूपणातून तो ग्रहण करतो, शिवाय अवगुणांचा त्याग, गुणांचा अभ्यास, स्वरूपाच्या ठिकाणी ध्यास लागून राहणं वगैरे विषय पाहिले. पण हे आपल्याला सगळं कळतं, पण करताना अडचण येते, कारण निश्चयाचा अभाव. निश्चय आपण केव्हा करतो हेही जरा सखोलतेनं पाहणं आवश्यक आहे. आपल्याला भूक लागली, आपला खाण्याचा निश्चय होतो. तहान लागली, पाणी पिण्याचा निश्चय होतो. आता या तर शारीरिक गरजा झाल्या, पण या गरजांव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आपण करतो आणि त्यामागे निश्चय असतोच. मग तो निश्चय का होतो? पहिलं कारण म्हणजे ज्या ज्या गोष्टींबाबत आपला निश्चय होतो त्याचे अनुभव आपण घेतलेले असतात. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी फिरायला जायचं आहे. असं समजूया की त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जात आहे. मग कुणी म्हणेल की त्या ठिकाणी जाण्याचा तर आपल्याला अनुभव याआधी नाही, मग जाण्याबाबत आपला निश्चय कसा काय झाला बुवा? तो निश्चय आपला झाला कारण आपल्या देहाव्यतिरिक्त बाहेर जाऊन विषयांचा अनुभव घेण्याचा आपल्याला पूर्वीपासून अनुभव आहे. डोळ्यांना नाही तर घरातील भिंत दिसतेच की, पण खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी दिसतात. झाड दिसेल, 2-4 पक्षी दिसतील, बाकीची घरे दिसतील, थोडंफार आकाशही दिसेल. आणखी दूर आपण शहरांपासून गेलो तर डोंगर, दऱ्या असा सगळा परिसर आपल्याला दिसेल. एकूण काय, डोळे उघडून डोळ्यांनी बाहेरचं जग पाहण्याचा अनुभव आपल्याला आहेच. शिवाय आपण ज्या ठिकाणी फिरायला जाणार त्या ठिकाणचं वर्णन आपण ऐकलेलं असतं, किंवा फोटो पाहिलेले असतात, किंवा कुणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की इथे जाऊन या, चांगलं ठिकाण आहे. म्हणजे आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवरती त्या ठिकाणानं प्रवेश केलेलाच असतो. डोळ्यांना बाहेर पाहायची हौस आहेच. असा सगळा अनुभवाचा डोलारा आपल्याबरोबर आहे, आणि म्हणून आपण तिकडे जाण्याचा निश्चय करतो. खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबत, स्पर्शाच्या पदार्थांबाबत, इतर गोष्टींबाबतही समान नियम लागू आहे. आता आपण जरा साधनेकडे वळूया. शांत बसून आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं आहे. खरं पाहता यात कोणतेही कष्ट नाहीत. शांत बसून ध्यानाला बसायचं आहे, त्यातही कोणतेही कष्ट नाहीत. श्री महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की मला नामाच्या आड येणारी सबब तुम्ही सांगू नका. मन थकलं ही सबब लागू पडत नाही. मनाला क्षीण झाला म्हणून नाम घडलं नाही ही सबबही लागू पडत नाही. मग नामाला किंवा ध्यानाला बसणं इतकंच जर सोपं आहे तर त्याचा निश्चय आपली बुद्धी का करू शकत नाही? कारण त्या मार्गावरचा शांततेचा अनुभव आपल्याला मिळालेला नाही. म्हणून मागच्या काही निरूपणात आपण पाहिलं पहा की आपली आंतरिक ओढ ही सुखशांती, समाधानाकडे, आनंदाकडेच आहे. कारण आपलं मूळ स्वरूपच तसं आहे, सच्चिदानंद रूप. आत आनंदाचा साठा आहे, म्हणून आनंद आपण बाहेर शोधायला जात आहे. याचीच वाट उलटी करायला संत आपल्याला शिकवतात. जिथे खरा आनंदाचा साठा आहे तिथे तुला तो अक्षय आनंद मिळेल, असं सद्गुरूंचं म्हणणं असतं. पण आपल्याला त्या दिशेचा अनुभव नाही, त्यामुळं अनुभवाची चटक आपल्याला लागू शकत नाही. आता बाहेरचं चमचमीत खाणं किंवा चांगल्या ठिकाणी फिरायला जात राहणं याची चटक एखाद्याला का लागली? कारण कधीतरी त्या पदार्थांचा, ठिकाणांचा अनुभव आला म्हणून. म्हणजे साधनेची गोडी लागायला आतील शांततेचा थोडा अनुभव येणं आवश्यक आहे. आता हा अनुभव येणार कसा? श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये यासंबंधी अतिशय सुंदर उपदेश करतात. गोडी आल्यानंतर नाम घेऊ म्हणणारा कधीच नाम घेणार नाही, असं श्री महाराज म्हणतात.
म्हणजे काय? तर आधी मला अनुभव येतोय का बघूया, मग मी नाम घ्यायला लागेन, असं म्हणणं वेडेपणाचं आहे असं श्री महाराजांचं सांगणं आहे. त्याचं कारण असं की नाम घेतल्याशिवाय, सद्गुरूंनी सांगितलं तसं साधनेला आधी बसल्याशिवाय अनुभव येणार कसा? बाह्य गोष्टींचा अनुभव आपण इतक्या वेळेला घेतला आहे की एखाद्या ठिकाणचा प्रत्यक्ष अनुभव नसला तरी तिथल्या आनंदाबाबत आपल्याला विश्वास बसतो. उदाहरणार्थ समजा परदेशातील बाली नावाचे ठिकाण आहे. आपण बालीला जायचा विचार करतो कारण आपला मित्र किंवा नातेवाईकांपैकी कुणीतरी आपल्याला सांगतं किंवा आपल्याला इंटरनेटवरती फोटो दिसतात, त्या ठिकाणचे रिव्ह्यू दिसतात. मग आपल्याला विश्वास बसतो की इथं गेल्यानंतर आपल्याला मजा येणारच आहे. आपण तिथे कधीही गेलेलो नाही आहे बरं का, पण नुसता ऐकून आणि पाहून आपला ताबडतोब विश्वास बसतो. आता शेवटी ते पृथ्वीवरचं एक ठिकाणच आहे. तिथेही काहीतरी कमतरता असणारच आहे. कुठल्या तरी गोष्टींची लोकांना अडचण येणारच आहे, येतही असेल, पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही. पटकन आपण ते ठिकाण छान आहे, तिथे फिरायला जाऊ, अमका अमका म्हणत होता, त्याला पण छान वाटलं तर आता जाऊ, असं लगेच ठरवून टाकतो आणि जातोही. आंतरिक अनुभवांच्या बाबत आपण असा पटकन विश्वास ठेवायला जात नाही, कारण त्या प्रदेशामध्ये आपण वारंवार कधी गेलो नाही. आपलं घर सोडून बाहेर फिरायला जाण्याची कृती आपण पुष्कळदा केलेली असल्यामुळं पटकन विश्वास ठेवणं सोयीचं जातं, सोपं जातं. आता बालीला गेल्यानंतर आपल्याला कदाचित विपरीत अनुभवही येईल, चांगला अनुभवही येईल. जो काही अनुभव आहे तो अनुभव घेऊन आपण घरी येतो. मग त्यानंतर ठरवतो की पुन्हा बालीला जायचं की नाही जायचं. समजा जायचं ठरलं तर प्रश्नच मिटला, पण असं ठरलं की बालीचा अनुभव काही चांगला नव्हता बुवा, आपण आता पुढच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी जाऊ, तर तसं आपण व्यवहारात ठरवू शकतो, कारण फिरण्याच्या अनंत जागा पृथ्वीवरती आहेत. पण आतली गोष्ट तशी नाही. आत एकच जागा आहे, एकच मार्ग आहे. नान्यः पंथा विद्यते यनाय, असं उपनिषद आपल्याला सांगतं. त्यामुळे ज्याला व्हरायटी शो म्हणतात ना, तो व्हरायटी शो परमार्थामध्ये मिळत नाही. त्यामुळे आपली तिकडे धाव असत नाही. तिकडे धाव नाही, त्यामुळं वारंवार स्वतःच्या आत आपण जात नाही. वारंवार आपण जात नाही, त्यामुळं त्याबद्दलचा विश्वास आपल्याला पटत नाही. तो पटत नसल्यामुळं त्या दिशेला जाण्याचा निश्चय आपण करू शकत नाही. अशी ही सगळी साखळी आहे. म्हणून साधक निश्चयामध्ये कमी पडतो. आता यातून बाहेर यायला एकमेव उपाय म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन, मनन आणि मुख्यतः श्रवण. वारंवार एखादी गोष्ट आपण जर ऐकली तर त्याचा परिणाम आपल्या चित्तवृत्तींवर होतो, विचारांवर होतो, आपल्या मनोवृत्तींवरही होतो आणि आपल्याला निश्चय साधायला त्याची मदत होते. सारखं सारखं तेच तेच ऐकावं असं समर्थ याचसाठी म्हणतात. सेविलेची सेवावे, अन्न प्यालेची प्यावे, जीवन तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती इतका होतो की आपण शेवटी निश्चय करतोच करतो की ध्यानाला बसायचंच, नामस्मरणाला बसायचंच. असा जो निश्चय करतो तो साधक आहे, हे समर्थ अधोरेखित करतायत. आता निश्चयसुद्धा अनेक पातळ्यांवरती साधकाला वापरावा लागतो. आपण ध्यानाला बसणारच या पद्धतीचा निश्चय आपण पाहिला, पण पूर्वीच आपण पाहिलं की आपण काही 24 तास ध्यान करू शकत नाही. जे काही तास, 2 तास, 3 तास ध्यान करणार, त्यानंतर डोळे उघडून व्यवहारामध्ये यावं लागतं. सद्गुरूंचा जो मुख्य उपदेश आहे की तूच आत्मा आहेस, तूच ते ब्रह्म आहेस, तूच भगवंत आहेस, भगवंत आणि कुणी नाहीच आहे, तुझंच ते स्वरूप आहे, तू भ्रमामुळे स्वतःला देह समजत आहेस. या सद्गुरूंच्या उपदेशाला घोटवण्याचा अभ्यास एक प्रकारे ध्यानात घडलेला असतो. सद्गुरू कृपेनं जर मन निस्तरंग झालं, चित्त वृत्ती निस्तरंग झाल्या, तर आपल्याला आपण आत्मस्वरूप आहोत या समाधानाची चुणूक साधनेमध्ये मिळते. आता सद्गुरूंनी हा जो उपदेश केलेला आहे की तत्त्वम असि, हा उपदेश वैयक्तिक जरी केलेला असला तरी ती तथ्यता चराचरात व्यापून आहेच की. जसं आपलं स्वरूप आहे
तसंच आपल्या आईचं, वडिलांचं, भावाचं, मित्राचं, मैत्रिणीचं, सगळ्या चराचराचं स्वरूप आहे. आता ही दृष्टी आपल्यापाशी आहे का, असते का, हे ज्याचं त्यानं डोकावून पाहावं. ही दृष्टी येण्यासाठी सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला आतून स्पर्श व्हावा लागतो. चराचरामध्ये भगवंत दाटून आहे असा अनुभव येण्यासाठी आधी स्वतःच्या आतील भगवंताचा अनुभव यायला नको का? साधनेला बसल्यानंतर गुरुकृपेनं त्या अनुभवाचा स्पर्श झाला आणि मग साधकानं डोळे उघडले की थोडेसे त्याचे विचार बदललेले असतात, त्याचं मन, त्याच्या चित्तवृत्ती बदललेल्या असतात. ज्या शांततेचा स्पर्श आपल्याला आपल्याच आत झाला तीच शांतता या समोरच्या व्यक्तीतही आहे. तो जो अनोळखी मनुष्य आहे त्याच्यातही आहे. तो दिसणारा कुत्रा किंवा चराचरातील सर्व पशुपक्षी, झाडं, डोंगर, पर्वत, दगड, माती, सगळ्यामध्ये ती शांतता भरून आहे असा विचार त्याचा व्हायला लागतो. कारण उपदेशच तसा आहे ना की जर ब्रह्म सर्वत्र आहे आणि तेच तू असशील तर तुझ्यातली शांती सर्वत्र असणारच आहे. तर मग इथे साधकाला साधने व्यतिरिक्तही शांती जपण्याचा अभ्यास जमायला लागतो आणि यासाठीही पुन्हा त्याला निश्चयच जवळ बाळगावा लागतो. म्हणजे निश्चय ही गोष्ट केवळ साधनेला बसण्यापुरती मर्यादित नाही. साधनेला बसल्यानंतर त्याला साधनेत टिकूनही राहायचं आहे. म्हणजे इतर विचार न करता मी तेच आहे हा भाव त्याला निश्चयानं धरून ठेवायचा आहे. आणि साधन संपल्यानंतरही साधनामय दृष्टीनं जगायचं आहे. त्यासाठीही निश्चय आवश्यकच आहे की जे स्वरूप आपलं आहे तेच चराचरामध्ये व्यापून आहे. मग असं पहा, हा निश्चय जो बाळगेल त्याचं जीवन प्रेममय होणार नाही का? तो आपणच सगळीकडे आहोत या दृष्टीनं पाहण्याचा अभ्यास करत असल्यामुळं तिथं द्वेष, स्वार्थ, मत्सर या गोष्टी येणारच नाहीत. आपपरभावही येणार नाही. आणि असं त्याचं व्हायला लागतं म्हणून समर्थ म्हणतायत, दृश्य असताच नाडळी या अवस्थेत साधक राहतो. साधक आहे म्हणजे नेमकं काय आहे? देह तर पंचमहाभूतांनी, त्रिगुणांनी बनलेला आहे. जन्म झालेला आहे म्हणजे मुळाशी वासना आहे. अहंकारही आहेत, षड्रिपूही आहेत, सगळं काही आहे. आणि देह असल्यामुळं देहाबरोबर कर्मही आहे. काहीही करायचं नाही असं ठरवलं तरी काहीही न करण्याचं कर्म देहाबरोबर आहेच. त्यामुळं देह असल्यामुळं त्याला कुठल्याही कर्मातून पळवाट नाही. मग तो साधक कशावरून ठरेल? जर दृश्यामध्ये असताना, कर्मांमध्ये असताना, आपल्या विकारांमध्येही असताना त्यापासून जो वेगळा राहत असेल, तसा जो प्रयत्न करत असेल तोच साधक ठरेल. तसा जो प्रयत्न करत नाही, त्या विकारांमध्ये जो वाहवत जातो, कर्मांमध्ये मी करता हा भाव ठेवतो, तो साधक नाहीच. म्हणजे समर्थ म्हणतायत की निश्चयाचं बळ राखणं आवश्यक आहे. त्या बळानं साधनेमध्ये अशा पद्धतीनं अंतर्बाह्य टिकून राहणं आवश्यक आहे. तर त्याला दृश्याची बाधा होणार नाही. असं पहा, आपला देह हाच मुळात आपल्यासाठी दृश्य आहे आणि त्या देहामार्फत आपण दृश्याचे अनुभव घेतो. आपण या सगळ्यापासून वेगळे आहोत याच्या अनुभूतीचा ज्याला गुरुकृपेनं स्पर्श झाला, पूर्णतः जो या अनुभूतीत राहिला तो सिद्धच झाला. पण सद्गुरुपदिष्ट मार्गावरून ज्याला हे लक्षात आलं की आपल्या देहभावाव्यतिरिक्त, आपल्या मनाच्या, चित्ताच्या हालचाली व्यतिरिक्तही आपण शांत स्वरूप कोणीतरी आहोत, वेगळे आहोत, जे या सर्वाचे साक्षी आहोत, तो असा भाव धरू शकेल की या कुठल्याही गोष्टीत मी अडकत नाही. माझा संबंध देहाशी नाही, कुठल्याही कर्मांशी नाही, कुठल्याही विषयांशी नाही, कुठल्याही भोगांशी नाही, सुख दुःख, मान अपमान, माझं तुझं इत्यादी द्वंद्वांशी नाही. तो साधक आहे. समर्थ म्हणतायत हे तो सतत करत राहतो म्हणून त्यांनी बळे हा शब्द वापरलेला आहे. बळे हा शब्द सांगतो की बळाने. हे जर बळ आपण वापरलं नाही तर आपण या मार्गावरती टिकू शकणार नाही, हे उघडपणे समर्थांना सांगायचं आहे. असं पहा, आपल्या समोर एखादी वस्तू पडलेली आहे, जड आहे, 15-20 किलोची आहे, आपल्याला हलवायची आहे. तर त्यावेळी आपल्याला हेतुपुरस्सर बळ लावावं लागतं. बळ लावलं नाही तर ती वस्तू तिथेच पडून राहील.
तशाच पद्धतीनं जो हेतुपुरस्सर निश्चयाचं बळ वापरून दृश्यामध्ये असूनही दृश्यापासून वेगळा राहण्याचा अभ्यास करतो तो साधक आहे. हे बळ ज्याला वापरावंच लागत नाही, ज्याचा निश्चय टिकूनच राहतो, सतत राहिलेला असतो, तो सिद्ध असतो. निश्चयानं त्यानं ज्ञान टिकवून ठेवलेलं असतं. साधक मात्र या ज्ञानाच्या प्रयत्नामध्ये निश्चयाचं बळ वारंवार वापरतो. म्हणून समर्थ शब्दप्रयोजन करतात, निश्चयाचेनी बळे. त्यातही ते दृढ शब्द वापरतात, म्हणजे किती निश्चय असावा लागेल कल्पना करून पहा. म्हणूनच केवळ ऐकून हा निश्चय सहजासहजी येणार नाही. रोज थोडा थोडा निश्चयाचा अभ्यास घडला की तोच निश्चय दृढ होत जातो आणि मग निश्चयाच्या बळानं साधकाला वेगळं राहता येतं. मग त्याचं काय होतं? समर्थ म्हणतायत, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. आत्मस्वरूपामधून चैतन्य तत्वानं शक्ती बाहेर प्रसारित होत असते. ती जर आपण बाहेर गुंतवली नाही तर ती कुठे जाणार? ती आत्मस्वरूपामध्येच परत जाणार. असं साधकाचं होत राहतं. असं पहा, जेव्हा आपण ऐकतोय, जेव्हा आपण पाहतोय, जेव्हा आपण विचार करतोय, तेव्हा त्या इंद्रियांच्या मार्फत, म्हणजे कान, डोळा, मन यांमार्फत चैतन्य बाहेर जात राहतं. चैतन्य पाठीशी नसेल तर डोळा पाहू शकणार नाही. मनाच्या मागे चैतन्य नसेल तर मन विचार काय करणार? त्यामुळे त्या ठिकाणी चैतन्य बाहेर जे जात राहतं ते बाहेर जायचं थांबतं साधकाच्या बाबतीत, आणि थांबल्यानंतर ते उलटं वळतं. पाण्याचा प्रवाह आहे, प्रवाह थांबवला तर काय होणार? थांबल्यानंतर प्रवाह उलट्या दिशेनं वाहवत जाणार. उलट्या दिशेची वाट संपली की तिथेच पाण्याचा साठा होत राहणार. म्हणून पहा, धरणाच्या मागे बॅकवॉटर असतं. बॅकवॉटरच नसतं जर प्रवाहाचं शास्त्र नसतं. प्रवाहाचं शास्त्र आपल्या आतही आहे. चैतन्याचा प्रवाह जो इंद्रियांमधून बाहेर व्यर्थ जात राहतो, तो प्रवाह साधक अडवतो, आणि अडवल्यानंतर तोच प्रवाह, त्या प्रवाहाचं जे मूळ आहे आत्मा, त्या दिशेनं व्हायला लागतो. ही प्रक्रिया साधकाच्या आत घडत गेल्यामुळे तो सदा सर्वदा स्वरूपामध्ये मिसळत राहतो. समजायला सोपं म्हणून आपण पाहूया की जो साधक नाही तो सदा सर्वदा विषयामध्ये मिसळत राहतो. अंतरात होणाऱ्या या प्रक्रिया आहेत. मग दृढ निश्चयाचं बळ असेल, किंवा दृश्य असताच नाडळे अशी स्थिती असेल, किंवा स्वरूपामध्ये मिसळत जाणं असेल. प्रयत्नानं रोज थोडा थोडा अभ्यास करत चालायची ही वाट आहे. असं होणारच नाही की कायमस्वरूपी आपण स्वरूपात मिसळतोय असा अनुभव साधकाला येईल. कधीतरी त्याला व्यवहार आहे, कधीतरी त्याच्या आवडीचा पदार्थ त्याच्या समोर येईल, कधीतरी आवडीचं दृश्य त्याला दिसेल. पण तो सतत सावधानतेचा, निश्चयाचा अभ्यास करत असल्यामुळे त्या ठिकाणी सावध होऊन लगेच अंतर्मुख होईल. स्वामी विवेकानंद अतिशय उत्तम गात असत. आवाजही उत्कृष्ट होता. त्यांना त्यांच्या मित्राच्या खोलीवर जाऊन गाण्याची सवय होती. खोलीवर कोणी नसायचं, एकटेच जायचे, तानपुरा लावायचे आणि गायचे. त्याच भागात जवळ एक तरुणी राहत होती. आता स्वामी विवेकानंद ही तरुण, भारदस्त, रुबाबदार होते. शिवाय त्यांचा आवाजही उत्कृष्ट होता. तर ही मुलगी स्वामी विवेकानंद ज्या खोलीत गातायत त्या खोलीच्या दाराला कान लावून उभी असायची गाणं ऐकण्यासाठी. पण ही गोष्ट जेव्हा स्वामी विवेकानंदांना कळली तेव्हा त्यानंतर स्वामी त्या खोलीकडे कधीही गेले नाहीत. आता कोणी म्हणेल, स्वामी विवेकानंद हे स्वामी होते, सामान्य थोडीच होते. पण इथे निश्चयाचा विषय आहे की साधक कसा निश्चयानं वागत असतो, कसा अंतरामध्ये सावध असतो. एखादा सिद्ध जो होतो त्याच्यामध्ये हा भाव असतच नाही की मी सिद्ध आहे. त्याच्या ठिकाणी तो साधक असल्याचाच भाव असतो. त्याच भावामध्ये स्वामी विवेकानंद होते, म्हणून त्यांचे साधनेचे प्रयत्न सतत सुरू होते. अंतरामध्ये निश्चयाचं बळ होतं आणि त्या बळाचाच वापर स्वामींनी इथे केलेला आहे. ते पुन्हा पुन्हा तिथे गायला जाऊ शकले असते, पण बळानं त्यांनी ठरवलं की इथे पुन्हा आता गायला जायचं नाही. अशाच पद्धतीचं साधकाचं जीवन असतं. म्हणून समर्थ आपल्याला निश्चयाचं बळ अधोरेखित करून सांगतात की या बळाचा वापर करून दृश्यामध्येच तुम्ही जर असणार आहात, ते तर अनिवार्य आहे कारण देह प्राप्त आहे, तर या बळाचा वापर करून
त्या दृश्यातून वेगळे राहा. वारंवार स्वस्वरूपामध्ये मिसळण्याचा अभ्यास करत राहा. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षियांतरी. अलक्ष वस्तू म्हणजेच आत्मा. आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. अशी पुढची ओवी आहे. आता या आत्मस्थितीची धारणा किंवा आत्ता पाहिलेला सदा स्वरूपी मिसळणे हा विषय, किंवा मागच्या निरूपणात पाहिलेला स्वरूपी लावी निजध्यास हा विषय, किंवा स्वरूपस्थिती बळावणे हा विषय, हे सगळे एकाच पठडीतले विषय आहेत. पण प्रत्येक वेळी समर्थांनी एक वेगळी दिशा त्याला दिलेली आहे. पुढे ते म्हणतात, मायेला अलक्ष करणारा आणि अलक्षाला लक्ष करणारा साधक असतो. तो विषय आपण उजळणीमध्ये सविस्तर पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.